हाय बेस्टीज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे 6 एप्रिल, म्हणजेच आमची पालखी आहे आज. आणि तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. म्हणजे लिटरली आमचं गाव या दिवसासाठी खूप वाट बघतो आणि फायनली तो डे आहे. सो हा फेस्टिवल एक खूप उत्साहात मनवला जातो आमच्या गावात. आमच्यात नाही, पण ज्याही गावात सेलिब्रेट होतो तो खूप उत्साहाने होतो. अँड आज मी तुम्हाला दाखवेनच काय काय होतं. ॲक्च्युली आमच्या गावात या 2 दिवशी आज आणि उद्या खूप मजा असते. बट मला एक थोडं टेन्शन पण आहे बिकॉज माझी उद्या एक्झाम्स आहेत. सो बघूया कसं काय होतं आहे. आता तर मी उठली आहे, फ्रेश वगैरे झाले आणि देवलातून येईन पाहिलं तर दर्शन घेऊन. अँड मोस्टली थोडा वेळ अभ्यासाला बसेन आणि बघूया पुढे कसं काय होते, कसं करायला भेटते कसं नाही. सर्व शूट करायचं ट्राय करेन मी. आता तर थोडं काहीतरी खाते आणि देवलातून जाऊन येते. नक्की माहिती नाही आता किती गर्दी झाली असेल बिकॉज पालखीच्या दिवशी खूपच जास्त गर्दी असते. सो बघूया. तशी मी जाऊन आले बट आज पण जायलाच पाहिजे राईट. बघूया, थोडा लाईनला थांबायला लागलं तर थांबू आणि येऊ. काय तर मी हेच बोलत होतो का बघूया कसं जातं आहे आणि मी तुम्हाला सर्व दाखवेन. तुम्ही शेवटपर्यंत थांबा. मी 2 दिवस रेकॉर्ड करेन आणि तुम्हाला दाखवेन बिकॉज उद्या शिली पालखी पण असेल ना. हो, म्हणजे कंटिन्युअसली ती रात्री पालखी निघते, ती गावात पूर्ण फिरते. सर्व नाचत वगैरे असतात, सर्व अशी मजा करत असतात आणि दुसऱ्या दिवशी रात्री पोचते. सो मी तुम्हाला सर्व दाखवेन कसं काय असते. सो स्टे ट्यून्ड अँड if you are new on this channel, please don't forget to subscribe. कुछ तो गड़बड़ हो गई रे. हळूहळू तर गेस्ट पण चालू होतील. मामाकडचे वगैरे येणार आहेत सर्व लवकरच आणि बाकीचे सर्व रात्री येतील. सो बघूया. आणि फ्रेंड्स पण येणार आहेत, तर बघूया कोण कोण येते आणि कोणाकोणाला शूट करता येतं तसं मी तुम्हाला सर्व दाखवेन. होपफुली मला जास्त शूट करता होतं बिकॉज मला दाखवायचं आहे का कशी असतं आमची पालखी आणि खूप मजा करतो आम्ही. सो लेट्स सी. हाय. कुठे चाललास? ॲक्च्युली सर्व मामाकडचे आलेले आहेत आणि आता मी यांच्या पाठी लागले. फुल लावायचं. हा, इथं आवाज आहे. मसाला लावले. ती माझी सिस्टर आहे एंजल, मामाचा मुलगा. आम्ही बनवणार पनीर स्टिक्स. जी हिला येतं मी फक्त हेल्प करणार. नाही, जे मम्मीला येतं आम्ही फक्त कांद्यात काठीमध्ये टाकणार, स्टिक्समध्ये टाकणार. आता नाही काही सांगायचं. आणि हा छोटा हेल्पर. काय बनवतेस? काय बनवते अंजू? पनीर स्टिक्स. पनीर स्टिक्स दाखव कसे. टोमॅटो कुठं? तुम्हाला जसं सांगितलेलं पूर्ण दिवस आज बँड फिरतील. ते आता पण आलेले आहेत, मी तुम्हाला दाखवते.
रेडी आहे पनीर स्टिक्स अँड इथे आय गेस भाजी केलेली आहे, मटर पनीरची भाजी केली आहे. थोडे वेळात बिर्याणी पण आणणार आहेत. म्हणजे व्हेजच आहे, आज सर्वकडे व्हेजच भेटणार आहे. युजली आमच्याकडे असतो ना नॉनव्हेज, बट यंदा नाही केलेलं आहे. यंदा फर्स्ट इयर आहे, नवीन करायचं होतं यंदा नाही केलेलं आहे. सो फायनली फ्रूट्स वगैरे सर्व कट केले, सर्व रेडी आहे ॲक्च्युली. अँड जेवण पण झालं आहे. आता गेस्ट पण यायला स्टार्ट होतील. आणि लिटरली माझं स्टडी काहीच नाही झालं आहे. मला नाही माहिती उद्या मी पेपर कशी देणार आहे, बट बघूया. करायला तर लागेलच, रात्री वगैरे कधीतरी बसायला लागेल आणि करायला लागेल. सो दॅट्स इट. अँड बघूयात, मी रेडी होते, भेटूया नंतर. सो आलेली आहे ॲक्च्युली, ती खूप टाईम झाले आले, म्हणजे शूटच नाही गेला. आम्ही जेवलो वगैरे आणि असेच गप्पा मारत बसलेलो. कोण वाटते तुम्हाला? ती तीच आहे. ये आय एम नॉट इंटरेस्टेड. हिंदळी सुधी आले, खूप लेट आली आहे पण आली. अर्धे लोक तर आले पण नाही, पण ठीक आहे. जे सच्चे असतात तेच येतात. आणि ही माझी सच्ची ओव्हर ॲक्टिंग सुरू. गाईज यांच्या पालखीला यायचा, पण फक्त भाजी खायला. ते दरवर्षी नॉनव्हेज पण यंदा व्हेज आहे. कसे असतं आम्ही? जेवण कसं होतं? आम्ही कसे असतो? मी सुंदरच आहे, मला माहिती. माणसं मोठी लहान.
हालत झाली आहे. आणि आता पटकन मी चेंज करते बिकॉज 11:30 झाली, 12ची ट्रेन आहे. बाय. ॲक्च्युली म्हणजे कमी स्टडीमध्ये एवढं चांगलं जाईल मी माहिती नव्हतं. थोडी फ्रेश वगैरे झाली आणि आता आमच्या घराजवळ वापस आली आहे. आता जाते. इकडे